आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना भावना नाहीत का? आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा नाहीत का? आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना वाटत नाही का उद्योग करणारे, व्यवसाय करणारे, व्यापार करणारे, दुकानदारी करणारे जे लोक आहेत त्यांची पोरं जशी जगतात, स्टँडर्ड जगतात, तसं जगावं असं वाटत नाही आमच्या शेतकऱ्याच्या? आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना वाटत नाही त्याचा चांगला बंगला असावा, त्या बंगल्यामध्ये चांगलं फर्निचर असावं, चांगले फ्रीज असावेत, चांगले फॅन असावेत, एसी असावा, असं आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना वाटत नाही का? त्याचं घर असं जुनं पानं नको आहे असं नाही वाटत त्याला? आमच्या शेतकऱ्याच्या पोराला वाटत नाही का त्याच्या अंगावरती 4,000 रुपयाचा शर्ट असावा, अंगावरती 5,000 रुपयाची जीन्स असावी, पायात 6,000चे बूट असावेत, डोळ्याला 3,000चा गॉगल असावा, असं आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना वाटत नाही? त्यांना भावना नाही? आमच्या शेतकऱ्याच्या पोराला वाटत नाही का त्याच्या कारभारणीच्या, त्याच्या पत्नीच्या अंगावरती चांगल्या साड्या असाव्यात? त्याला वाटत नाही का त्याच्या कारभारणीला एखाद्या सणा समारंभाला 5-6 हजाराची साडी आणावी असं वाटत नाही? आमच्या शेतकऱ्याच्या पोराला वाटत नाही की त्याच्या दारामध्ये बुलेट असावी? आमच्या शेतकऱ्याला या भावना नाहीत का? सांगा ना. आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना वाटत नाही का की आपल्या दारामध्ये एखादी 4 चाकी गाडी असावी? कधीतरी त्यानं बायकोला म्हणावं, ए चल आपण दोघं आपल्या पोरांना घेऊन मुंबईला जाऊ, पुण्याला जाऊ, आणि मग त्यानं गाडी काढावी, ड्रायव्हिंग करत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून सुसाट वेगानं मुंबईला जावं. मुंबईतले वेगवेगळे पॉईंट त्यांना लेकरांना बायकोला दाखवावेत, त्यांनी ते पाहावेत, त्या मुलांची ती खरेदी व्हावी, बायकोची काही खरेदी व्हावी, आणि मग यानं त्यांच्या समाधानी पावलेल्या चेहऱ्याकडे बघावं आणि त्याला कौतुक वाटावं. असं त्याला वाटत नाही का की माझी लेकरं फिरावीत? आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना वाटत नाही का की त्याची पोरं चांगल्या युनिफॉर्म मध्ये, चांगल्या स्कूल बसमध्ये बसून, चांगल्या डांबरी रस्त्यावरून चांगल्या शाळेमध्ये जावी, तिथं शिकावीत, मोठी व्हावीत? असं वाटत नाही त्याला? या सगळ्या भावना आहेत हो. त्याला या सगळ्या गोष्टी जगाव्या वाटतात. त्याला पण वाटतं ना की हॉटेलमध्ये जाऊन जेवावं. या सगळ्या भावना त्याच्या आहेत, परंतु त्याच्या या सगळ्या भावना फक्त भावना आहेत. त्या जिवंत राहिल्या नाहीत, त्या मेल्यात. त्याला ही सगळी हौस मौस करता येत नाही हो. तो फक्त त्याच्या कारभारणीला म्हणतो, ए आता बघ एवढं पीक गेलं का नाही, नक्की मी तुला ना 4-4 हजाराच्या 2 साड्या आणतो. ए ऐक ना पोरा, तू सायकल असं गेल्या 6 महिन्यापासून म्हणतो फक्त ऊसाचं बिल येऊ दे. कारखाना काही ऊसाचं बिल लवकर देत नाही. तो म्हणतो ऊसाचं बिल येऊ दे, तुला ना चांगली सायकल आणतो. पोरीला म्हणतो तुला मी स्कूटी घेणार बघा पुढच्या वर्षी, तुम्ही शिका फक्त. ऐका ना, त्याचं पुढच्या वर्ष कधीच येत नाही. त्याची बायको, त्याची मुलं त्याच्याकडे पाहून हसतात, पण तरीही माझा शेतकरी, तरीही माझी शेतकऱ्याची पत्नी, तरीही माझी शेतकऱ्याची मुलं बापाजवळ कधी हट्ट धरत नाहीत. तरीही त्याची कारभारीण त्याच्याशी कधी भांडत नाही मला वैभव पाहिजे म्हणून. कारण या सगळ्या परिस्थितीची, चटक्यांची जाणीव माझ्या शेतकऱ्याच्या पत्नीला, त्यांच्या मुलांना असते. मायबाप जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय देखील एके ठिकाणी म्हणतात, महाराजांना देखील ही जाणीव होती म्हणून महाराज म्हणतात, मडे झाकोणिया करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला हो. हा शेतकऱ्याच्या जीवनातला त्याग तुम्हा मला कसं विसरून चालेल बरं?